हाय फ्रेंड्स, आपण 10th स्टँडर्ड SSC बोर्डचं मॅथमॅटिक्स पार्ट सेकंड स्टँडर्ड एक्स बघणार आहे. त्याच्यातील 4th लेसन जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन हा 4th लेसन आहे. याला तुम्ही ऑल मीडियमचे बघू शकता, मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम, सेमीवाले सर्व बघू शकता आणि समजून घेऊ शकता. लॉकडाऊनमध्ये तुम्हाला याचा उपयोग होईल. या जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शनमधला 4.2 मी आज तुम्हाला सांगणार आहे. याच्यातील पहिल्यांदा समजून घ्या, हा फर्स्ट सेकंड एकाच पद्धतीचा आहे, म्हणजे सेम आहे. तुम्ही दोन्हीपैकी एकाची प्रॅक्टिस करा. थर्ड एकटा ऑडमॅन आउटगत एकटाचे. 4 आणि 5th सेम आहे आणि 6 आणि 7 सेम आहे. तुमच्याजवळ टेक्स्टबुक असेल तुम्ही टेक्स्टबुक रेफर करू शकता. आता त्यातील आपण प्रॅक्टिस सेट 4.2 बघू. फर्स्ट क्वेश्चन, कन्स्ट्रक्ट अ टँजंट टू सर्कल विथ सेंटर P अँड रेडियस 3.2 सेंटीमीटर ॲट एनी पॉईंट M ऑन इट. म्हणजे काय सांगितले, सेंटर P असलेला एक सर्कल काढा आणि M पॉईंट सर्कलवरती कुठेही घ्या, ॲट एनी पॉईंट ऑन इट म्हणजे सर्कलवरती, आणि त्याच्यातून जाणारी टँजंट काढायची आहे. म्हणजे काय करणार, रफ फिगर बघा कशी, सर्कल कोणत्याही मेजरमेंटचा काढा तुम्ही, मी इथं काढलेलं आहे. नंतर P हा सेंटर 3.2 लिहिलं आणि इथं ॲरो टाकलेलं आहे आणि याच्यातून हे परपेंडिक्युलर म्हणजे हे टँजंट काढलेली आहे ॲट अ पॉईंट एममध्ये. तुम्ही इथं काढू शकता, इथं काढू शकता, एम पॉईंट कुठंही घेऊ शकता सर्कलवरती. ही रफ फिगर आहे. हा क्वेश्चन 2 मार्क्सला बोर्डाला विचारला जातो. नंतर आता पक्की फिगर कशी काढायची. पक्की फिगरमध्ये राऊंडरमध्ये 3.2 घ्यायचं. राऊंडरमध्ये 3.2 घेतलेले ते सर्कल काढून घेतलं आणि सेंटरला P पॉईंट दिलं आणि 3.2 सेंटीमीटर हा ॲरो काढला आणि सर्कलवरती त्यांनी सांगितलं M पॉईंट कुठंही घ्या. आता मी इथंच घेते म्हणजे फिगर पण छान दिसते. तुम्ही इथंही घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. इथं दिलं. नंतर बघा तुम्हाला माहिती आहे एममध्ये एक स्पेसिफिक डिस्टन्स घ्या. स्पेसिफिक डिस्टन्स घेतल्यानंतर तुम्ही इथं एक आर्क मारा, इथं एक आर्क मारा, झाले. नंतर तुम्ही डिस्टन्स थोडा वाढवा. परत बघा जे आर्क मारले तिथं एक पॉईंट ठेवा, वरती एक आर्क मारा, इथं एक आर्क मारा. पुढे दुसरा कंपासचं टोक इथं ठेवा, दुसऱ्या आर्कवरती वरून एक आर्क मारा, खालून एक. जर तुमचं इथं जुळलं नाही तर इथून परत तुम्ही घेऊ शकता आणि M पॉईंटमधून ही तुम्ही काय काढली, टँजंट काढली. आता ही तुम्ही टँजंट काढली, ही काय असते, परपेंडिक्युलर असते. टँजंट परपेंडिक्युलर असते, त्याच्यामुळे इथं परपेंडिक्युलरचं साईन टाकायचं. इथं 3.2 सगळे नावं लिहायचेत आणि तुम्हाला स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन लिहिणं खूप गरजेचं आहे. स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन काय येतील बघा. स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन पहिल्यांदा आपण जसं जसं काढत गेलो तसं तसं लिहित जायचं आहे. स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन, फर्स्ट ड्रॉ अ सर्कल. ड्रॉ सर्कल विथ सेंटर O. सेकंड पॉइंट, टेक एनी पॉइंट M on it. थर्ड, ड्रॉ रे PM. हा PM रे काढला. नंतर फोर्थ, ड्रॉ लाईन. आपल्या इथं L नाव द्यायचं राहिलं. ड्रॉ लाईन L परपेंडिक्युलर रे PM. ड्रॉ लाईन L काढली परपेंडिक्युलर PMला ॲट अ पॉईंट M. Line L is the required line. L is the required tangent to the circle. हा झाला फर्स्ट क्वेश्चन. सेम टू सेम
सेकंड क्वेश्चन तसाच आहे, काहीच फरक नाही आहे. बघा, तुम्हाला ट्राय करून बघा. सेकंड क्वेश्चन कसं आहे? सेकंड क्वेश्चन आहे, ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 2.7 सेंटीमीटर ड्रॉ. म्हणजे रफ फिगर कशी काढणार तुम्ही? रफ फिगर काढून घेऊ शकता. रफ फिगर काढल्यानंतर रफ फिगर कशीही चालते, त्याला प्रॉब्लेम नाही आहे काय. टॅन्जंट काढा आणि इथून किती आहे? 2.7. इथं परपेंडिक्युलर, इथं ॲरो. ही रफ फिगर झाली आणि त्याला सेंटर सांगितलं आहे. नावं दिलेली नाही आहेत, तुम्ही तुमची कोणतीही नावं देऊ शकता. इथं द्या O, इथं P द्या. तशीच आता आपण पक्की 2.7 काढून घ्यायची. टू 2.7 घेतलेलं आहे. बघा पक्की फिगर. कंपास हलतोय. 2.7 मोजून घ्यायचं. रे काढून घेतला. सेंटर O, P. 2.7 सांगितलं. कंपासमध्ये तसं स्पेसिफिक. आणि इथं पॉईंट तुम्ही कोणताही घ्या. P पॉईंट घ्या, P मधून काढणारी. मग इथलं P पॉईंट तुम्ही इथं द्या सर्कलवरती. मग इथं निम्म्यापेक्षा जास्त घेऊन किंवा स्पेसिफिक अंतर घ्यायचं. इथं एक आर्क, इथं एक आर्क. डिस्टन्स वाढवायचा. इथं ठेवून बरोबर P पॉईंटमधून टॅन्जंट जातेच. व्यवस्थित काढायचे आर्क. खाडाखोड झालेलं बोर्डाला चालत नाही. आणि इथं परपेंडिक्युलर. आता तुम्हाला स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन लिहिता येतील. इथं तुम्हाला 2 पॉईंट कळालेत. आता थर्ड क्वेश्चन बघा, ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.6. ड्रॉ अ टॅन्जंट ऑफ द सर्कल ॲट एनी पॉईंट ऑन इट विदाउट युजिंग सेंटर. आता सेंटरचा यूज न करता टॅन्जंट काढायची. बघा, सेंटरच्या मध्ये हात घालायचं नाही. तुम्ही नावं कोणतीही देऊ शकता. याच्यामध्ये आपण मध्ये नाव दिलं सेंटरला O. आता त्यांनी सांगितलं आहे की सेंटरचा यूज करायचं नाही. मग इथं C पॉईंट दिला. पहिल्यांदा बघा, ड्रॉ अ सर्कल विथ सुटेबल रेडियस O दिलं. टेक अ पॉईंट C ऑन इट. C पॉईंट घेतलेला आहे. नंतर BC कॉर्ड काढली आणि इथून A पॉईंट बघा घेतलेलं आहे. म्हणजे काय केलेलं, ड्रॉ कॉर्ड BC आणि इन्स्क्राइब्ड अँगल CAB. म्हणजे CABनी हा BC इन्स्क्राइब्ड अँगल केलेला आहे. मग इथं ट्रायंगल काढून घ्या तुम्ही. हे तिसरं ऑडमॅन आउट आहे. 2 मार्क्सला आलं तर येईल. बघा, आता सेंटरमध्ये घालायचं नाही. एक स्पेसिफिक डिस्टन्स घ्या एवढा आणि आर्क काढून घेतला. आर्क काढून घेतलेला आहे बघा. बरोबर आर्क काढून घ्यायचं स्पेसिफिक अंतर घेऊन. हां, इथं ते डिस्टन्स न उचलता तिथून असाच आर्क काढायचा आहे. दिसला तुम्हाला? इथं ठेवला आपण. इथून आर्क इथं काढला. तोच डिस्टन्स उचलायचा आणि इथं परत बघा. आता इथून इथं किती अंतर आहे बघा. आर्क कुठं काढायचं आहे? इथं. इथं टच झाला पाहिजे कारण आपल्याला C पॉईंटमधून टॅन्जंट आली पाहिजे. म्हणून इथून आता परत आर्क बघा किती आहे. इथून एवढा डिस्टन्स आहे बघा. काय केलं आपण पहिल्यांदा, इथून हे आर्क काढला. तोच घेऊन इथून असा काढलेला आहे आर्क या साईडला या सर्कलपर्यंत. पुढं किती बसतो तेवढा काढलेला आहे.
नंतर बघा या आर्कवरून इथं डिस्टन्स घ्यायचा एवढा, हा आर्क काढायचा इथं, तसंच इथून घ्यायचा आणि मग इथं आर्क येईल. हा पॉईंट आपल्याला मिळाला. मग इथून टँजंट काढायची आहे. बरोबर सी पॉईंटमधून गेलो. सेंटरचा यूज केला का नाही, याला स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन रफ फिगर काढायची गरज नाही, 2 मार्क्सला येतं. जर 2 मार्क्सला आले तर त्याला स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शनची गरज नसते.